म्हणजे डायरेक्ट तुम्ही देवाला बोलू लागले असं? हा, देवालाच म्हणलं, देवाला साकडं घातलं, घालावं कोणाला साकडं? माणसाला घालून साकडं माणसं जास्तच करायला लागलेत आपल्या संग. मग देवाला साकडं घालणं ना आपल्याला. मग देवाला आता लग्न होतं तर म्हणलं देवा संकट येणार होतं, आम्हाला खूप संकट मोठं येणार होतं. तर म्हणलं देवा तू याला देवाचा अंगुरा न्याला आणि तिला लावायचं की तिने दवाखान्यात लावला बी नाही. दवाखान्यात पाऊल टाकला की त्या पोरीने हालचाल केली, हा पाय हलवला. म्हणजे अंगुरा इथून फक्त घेऊन दवाखान्यात घेऊन गेले आणि लगेच चमत्कार घडला. तर त्या पोरीने हे केलं, आज बी ती मुलगी आहे. मग मी देवाला तवा बी म्हणली, मी म्हणलं तू यापासून नेलं सीताचा तो कसा तपास लावला, रामाची सीता नेली तर मग हे सीतासारखं आहे म्हणलं. लेकराची गलती आहे का ताईची गलती आहे? ते पोरगी म्हणलं मला एका घंट्याच्या आत पोरीचा तपास लागला पाहिजे, पोरीचा मेळ लागला पाहिजे, तरच मला मी बी मारुती राया म्हणे तुला. आज हम किसी टूरिस्ट प्लेस पे नहीं, एक ऐसी जगह जा रहे हैं जो जगह सेलू वासियों के ज़िंदगी का हिस्सा है। चाहे दुख हो, चाहे सुख हो, या कुछ नया शुरू करना हो, या बस मन शांत करना हो, लोग अक्सर यहाँ पर आते हैं। और लोगों का ऐसा भी मानना है कि जो भी खानी के मारुति के दरबार में सच्चे मन से दर्शन करता है वो कभी हारता नहीं। तो हम भी आज देखने निकल पड़े सेलू का एक प्राचीन और अद्भुत मंदिर। आइए तो देखते हैं। खानी के मारुति के दर्शन के लिए हम आए थे और हमारे साथ माता जी है जो यहाँ पे कई सालों से मतलब यहाँ पे नारियल वगैरह का प्रसाद का मतलब यहाँ पे मतलब दुकान लगाते हैं। तो हम उनसे कुछ पूछते हैं। तर मावशी, मंदिर कसं होतं पहिले? म्हणजे लय छोटं होतं मग आपलं साधंच एवढं सकच होतं. हां, मग करता 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 मग ते बरेच दिवस होतं, शेत होतं इथं. इथं हां, शेत होतं. आणि मग म्हणजे हे जे म्हणजे देव आहे हे असं प्रगट झाला का? हां, मग असंच कोणाला पावला हे झालं, त्या माणसाने मंदिर बांधलं. हां. मंदिर बांधलं मग आम्ही बरेच दिवस झालं इथं 15-16 वर्ष झालं आम्ही बसतो. म्हणजे लोक दर्शनाला येतात, म्हणलं बघावा घेतात का नाही घेतात कोणी. हां. तर मग असंच बसलो ते की शनिवारी नुसत्या माळी घेऊन बसलो. मग माळी ऐकल्या, मग महिन्याला नारळ चालू केले. तुम्हाला या मंदिराचा काही चमत्कार आहे का? हो, आम्हाला बराच अनुभव आहे. तुमचा एखादा अनुभव आम्हाला सांगू शकता का तुम्ही? हो, सांगा, एक अनुभव सांगा तुमचा काहीतरी. बराच अनुभव आहे आम्हाला. म्हणजे आम्ही म्हणलं होतं आमचं आत्ता घडलं आम्हाला अनुभवाला की आमच्या पोराचं लग्न होतं. आता लग्न होतं तर म्हणलं देवा संकट येणार होतं, आम्हाला खूप संकट मोठं येणार होतं. तर म्हणलं देवा तू पैसे आम्ही बसतो इमानदारीने धंदा करते, म्हणलं पावलं तरी डबल नारळ देते, हे करते माझं म्हणलं एवढं सुखरूप लग्न लावून येऊ दे आणि सगळं चांगलं होऊ दे म्हणलं देवा. तुझ्यापाशी दर शनिवारी बसते म्हणलं, हे करते. आता तुलाच माहिती आहे म्हणलं कसं आहे आणि काय आहे जी काही परिस्थिती. हां, आमची परिस्थिती बी आणि काय संकट यायलं तर ते तुला माहिती आहे ना म्हणलं, का कोण खरं करायला का खोटं करायला इथं. हो, तर आमच्यावर काय आहे तर म्हणलं मागं पुढे कोणी बघणारं नाही. तर 15 दिवस झाले, आज 15 दिवस मी नव्हती आली इथं बसताय. म्हणजे डायरेक्ट तुम्ही देवाला बोलू लागले असं? हां, देवालाच म्हणलं, देवाला साकडं घातलं, घालावं कोणाला साकडं? माणसाला घालून साकडं माणसं जास्तच करायला लागलेत आपल्या संग. मग देवाला साकडं घालणं ना आपल्याला. मग देवाला साकडं घातलं. मी आलं देवा तूचेच म्हणलं, आता बघ म्हणलं तुलाच एवढं तू यावर संकट टाकायले. आणि आजच 15 दिवस झालं मी इथं देवापाशी आले नव्हते. म्हणजे आमचं लग्न झालं इथं, सुखरूप लग्न आलं. काहीच म्हणजे असं तुम्हाला असं ताण नाही झाला, टेन्शन नाही आलं, काही नाही. आमचं लग्न तिथं चांगलं झालं, घरी चांगलं झालं. आम्हाला कोर्टापासून जावं लागलं असतं, असं आम्च्यावर बेतलं होतं. अच्छा, म्हणजे तुम्ही असं मानता की देवाच्या आशीर्वादानं तुमचं सुखरूप झालं? हां, आम्हाला देवच साथीदार झाला. माणसं साथीदार नाही झाले, आम्हाला देवच साथीदार झाला. पुन्हा मी असं पण ऐकलंय सेलू शहरात की सेलू शहरात काही कोणाच्या घरात दुःख असो, सुख असो किंवा कोणाला काही नवीन सुरू जरी करायचं असलं तर तो माणूस खानीच्या मारुतीला दर्शन करून जातोय. खरं आहे का? खरंच आहे, देवावरला मारुती आहे. खरंच पावत आहे बरं का, लय पावतो आम्हाला. लय अनुभव म्हणजे का लयच अनुभव आहे. आमच्या नातीचं दुखू लागलं तर मग कोमात गेलेली होती आमची नात. बरेच दिवस झाले आता
त्याला 10 वर्ष होत असते ना त्या गोष्टीला. तर मग म्हणलं बाई ती चिमटी साऱ्या अंगाला चिमटी लावली होती अंकुर हॉस्पिटलला. तर म्हणलं मा आता काय करावं म्हणलं बाई. मग असा शनिवार होता, आमची मुलगी जाणार होती बघायला. तर मग मी म्हणलं बाय तू इथं बसलेली होती ती, दुपारी आली म्हणली बाई तिचं काहीच खरं नाही. मग हिने इथून अंगुराण्याला देवाचा अंगुराण्याला आणि तिला लावायचं की तिने दवाखान्यात लावला बी नाही. दवाखान्यात पाऊल टाकला की त्या पोरीने हालचाल केली, हा पाय हलवला. म्हणजे अंगुरा इथून फक्त घेऊन दवाखान्यात घेऊन गेले आणि लगेच चमत्कार घडला. हा, तर त्या पोरीने हे केलं. आज बी ती पोरगी आहे, आज ती पोरगी वाचली, आज आहे अंकुर हॉस्पिटलला होती ती पोरगी. सारे अंगाला चिमटे लावले ते 72 तास गॅरंटी दिली नव्हती डॉक्टरनी त्या पोरीची. बापरे. आजही ती पोरगी आज बघा 16 वर्षाची ती 15 तर 16 वर्षाची ती पोरगी आहे. लय देवाने अनुभव दाखवला. आमचे लेकरं इथून उचलून नेले होते मारुती रायाने सीतासारखं आमचे लेकरं घेऊन आला मारुती राया. आमचे लेकरं इथून उचलून नेले होते, इथंच बसलेले होते. तेव्हा हे कॅमेरे नव्हते, काय नव्हते. झाले 5 वर्षाखाली लॉकडाऊनच्या अलीकडं ते जाणण्याची गाडी होती आणि असेच मानमोडीचे माणसं होते. आम्हाला माहीतच नाही. लक्ष्मी होत्या आणि मी इथं बसते, मग हमेशाच बसते ना मी. तर मग बसते होते. मग पोर लेकरं शेतातून गेले, आगाडा हराळी आणली, तर हे केले. ते माणसं आले आणि काय म्हणले की तुम्ही कुठले आहेत म्हणले. आम्ही शेलूचे आहेत. चला म्हणे. तर ते म्हणले आम्हाला नाही यायचं म्हणे, आमचे वडील येणार आहेत. नाही, त्यांनी बळजबरी करून एक पोरगी नेली होती तुमची, आमचीच नातूच म्हणजे दोन्ही लेकीचे. एका लेकीचं पोरगी चोरट्याने घेऊन गेले ते. हां, चोट्ट्याने घेऊन गेले. आणि मग आम्हाला माहीतच नाही. आता आम्ही म्हणलं तर आमला येते, तिची आई शेतात राहत होती. म्हणलं येते आलीच नाही. 3 वाजले. तर मग त्या पोराने काय केलं, हनुमान नाव आहे त्या पोराचं. मग तवा बरंच 6-7 वर्षाचाच आसन, नाही तर 8 वर्षाचा आसन तवा. तर मग ते काय केलं, त्या पोराला सोडलं त्या माणसाईने. पोराला सोडलं, पुरीला पुढे घेऊन गेले 2 जण. पुरीला पुढे घेऊन गेले आणि मग आता त्याला काय करायचं होतं देवाला ठावं त्या पुरीला नेऊन. मग या पोराने काय केलं, त्याला नंबर पाठवता आणि आम्हाला फोन लावला. सोमवार दिवस होता आणि मग त्यांनी आम्हाला फोन लावला की म्हणे अशाने असं झालं. आम्हाला कोणकडं आणलं काही कळालं नाही. बोरी मार्ग नेलं होतं त्यांनी वालूरकडं आणि नेलं. मग आम्हाला कळालं. मग मी म्हणलं देवा घरी होते. मग म्हणले की लेकरं नेले उचलून, कुठून नेले. तर म्हणे खान्नीच्या मारुतीपासून देवापासून नेले. मग मी देवाला तवा बी म्हणली मी म्हणलं तू यापासून नेलं. सीताचा तो कसा तपास लावला, रामाची सीता नेली. तर मग हे सीतासारखं आहे म्हणलं. लेकराची गलती आहे का ताईची गलती आहे. ते पोरगी म्हणलं मला 1 घंट्याच्या आत पोरीचा तपास लागला पाहिजे, पोरीचा मेळ लागला पाहिजे. तरच म्हणलं मी बी मारुती राया म्हणेन तुला, अभिषेक करीन म्हणलं त्या लेकराच्या हाताने. तुम्ही डायरेक्ट चॅलेंज केलं देवालाच केलं. मी म्हणलं तुला आणावाच लागन ते लेकरं. आता पोरगी तर पोरगत आहे, पण पोरगी सुखरूप म्हणलं अशी दिसली पाहिजे म्हणलं आम्हाला अशी. आणि 1 घंट्यातच म्हणलं. मग तू देव कशाला आहे म्हणलं. तू यापासून जर लेकरं न्यायले तर तू देव आहे का. ते कोणते आले, कसे नेले, आमची परिस्थिती काय आहे आणि लेकरं काय म्हणले का बळत बसले का, हे तुला ठाव आहे म्हणलं. आता हे मारुती राया आई तो कोण नव्हतं. अर्ध्या घंट्याच्या आतच त्या लोकांनी तसं केलं. आणि मग बघा हे त्याच्यावर तसं म्हणलं हे केलं की अर्धा समजा 1 घंटा झाला कीच म्हणले लेक पोरगी सापडली. त्याला एवढं मारुती रायाने केलं. त्या पोरीला काय करू लागले तर म्हणा त्याला त्या पोरीला काही करूच दिलं नाही. ते पटक्यावाला दिसू लागलं त्याला. एवढा या चमत्कार या देवाने दाखविला. तर ती पोरगी आज बी आहे बघा. आज ती पोरगी अंगावर काटा यायला लागला. 17 वर्षाची पोरगी ती आज 17 वर्षाची. तवा ती न बालकच होती, न बालक होती तवा. हो, आम्हाला या मारुतीचा बरं लय अनुभव आहे मला लय. तो दोस्तों वीडियो पसंद आए तो लाइक शेयर सब्सक्राइब करना और मिलते हैं अगले और एक वीडियो में ऐसे ही कुछ इंटरेस्टेड कहानी के साथ में. चलिए, जय श्री राम.